चला तर मग आज बनवूया आपण खस्ता असे समोसे। खूप छान असे टेस्टी समोसे आपण बनवणार आहोत। त्यासाठी घेतलेले आहेत आपण बटाटे उकडून घेतलेले आहेत, वाटाणे घेतलेले आहेत आणि बाकीचं जे सामान आहे, साहित्य आहे ते आपण त्याच्यामध्ये घालताना मी तुम्हाला दाखवणार आहे। तर मी सुरुवातीला घेतला 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। तुम्ही नुसते मैद्याचे पण बनवू शकता, पण मी त्याच्यात घेतलेलं आहे 1 वाटी गव्हाचं पीठ आणि 1 वाटी मी घेणार आहे मैदा। तर मैदा 1 वाटी घेते आणि थोडंसं आपण त्याच्यात घालणार आहोत रवा घालून आपण छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। थोडंसं त्याच्यामध्ये आपण घालणार आहोत तेल आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं। मिक्स झाल्यानंतर आणि ओवा घेतलेला आहे 1 चमचा, तो हातावर छान चोळून घालायचा, मस्त वाटतो तो, त्याची छान अशी टेस्ट येते। तर सगळं सामान एकत्र झाल्यानंतर त्याच्यामध्ये थोडं पाणी घालून आपण पीठ मळायचं आहे, कारण पीठ एकदम घट्ट झालं पाहिजे, पातळ पीठ होता कामा नये, कारण ते पातळ होतं नंतर, त्यामुळे मैदा असल्यामुळे ते पाणी सोडतं। तर आपण एकदम घट्ट असं पीठ मळून घ्यायचं आहे। आता आपण भाजी बनवून घेऊया। त्यासाठी मी आलं, लसूण आणि हिरवी मिरची वाटून घेतलेली आहे, तुम्ही लाल मसाला पण घालू शकता। तर आता कढईमध्ये आपण राई, जिरा, हिंग आणि थोडेसे मी धणे घातलेले आहेत, कारण की मला धण्याची टेस्ट खूप आवडते समोशामध्ये। तर थोडे धणे घातलेत आणि आलं लसूणची जी पेस्ट आहे ती घातली, हिंग घातलंय आणि छान परतून घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये आता वाटाणे घालून घेऊया। उकडलेले असेल तर ठीक, नाही नसेल उकडलेले तर तुम्ही त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून शिजवून घेऊ शकता। तर आता मी घातलेले आहे हळद आणि जिरा पावडर, धना पावडर, थोडंसं लाल तिखट, तुम्हाला जर तिखट जास्त हवे असेल तर तुम्ही थोडं तिखट घालून घेऊ शकता। तर मी पाणी घालून थोडेसे वाटाणे छान असे शिजवून घेतलेले आहेत। बटाटे कापून त्यामध्ये घातलेले आहेत, तुम्ही हाताने चुरून टाकले तर ते छान मिक्स होतात। तर आता हे सगळं साहित्य छान मिक्स करून घ्यायचं आहे आपण। चवीनुसार ह्याच्यात पण मीठ घालून घ्यायचं आहे आणि छान एकजीव होईपर्यंत हलवून घ्यायचे आहे। मोठे मोठे दाणे ठेवायचे नाही आहेत। कोथिंबीर घालून छान असं दाबून घ्या, पावभाजीच्या भांड्याने छान असं दाबून घ्यायचं आहे, मस्त नरम असं त्याचं सारण तयार झालं पाहिजे। आता आपण 2 समोसे होतील अशा पद्धतीने चपाती लाटून घ्यायची आहे लांबसर। हे बघा, अशा पद्धतीने आपण ती लाटून घ्यायची आहे। एका चपातीमध्ये 2 समोसे झाले पाहिजे अशा प्रकारे आपण करून घ्यायचे आहे। लहान मोठे तुम्ही करू शकता, तुम्हाला पाहिजे तसे छोटे छोटे पण समोसे करू शकतात। तर अशा पद्धतीने त्याला आकार द्यायचा आहे, त्यासाठी आपल्याला पीठ एकदम घट्ट पाहिजे। तर बघू शकता छान असे आपले समोसे तयार होणार आहेत। जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा। हे बघा, आपला समोसा तयार होत आहे। मस्त त्याला आकार द्यायचा आहे, पाणी लावून घ्यायचं आहे साईडनी जर पीठ सुकलं असेल तर, नाहीतर छान असं आपलं दाबून छान असं एकजीव करून घ्यायचं आहे, नाहीतर तेलामध्ये समोसा फुटू शकतो। तर आपला समोसा तयार झालेला आहे, बघू शकता तुम्ही। मी पीठ जास्त साईडला ठेवलं आहे, कारण मुलांना तेच जास्त, भाजीपेक्षा ते बाजूच्या साईडचा जो कवर असतं तेच मुलांना खूप आवडतं खाण्यासाठी, म्हणून मी ते जास्तच ठेवलेलं आहे। तर अशा प्रकारे आपण सर्व समोसे बनवून घेतले। आता आपण भरपूर तेलामध्ये असे ते तळून घ्यायचे आहेत, छान कलर येईपर्यंत ते तळून घ्यायचे आहेत मस्तपैकी। तर बघू शकता सर्व समोसे रेडी झालेले आहेत आपले बनवून। आता आपण तळून पण घेऊया। हे बघा, मस्त कलर आलेला आहे। आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया। माझ्या चॅनलमध्ये छान असे नाश्त्याचे रेसिपी आहे, तुम्ही जरूर सबस्क्राइब करून बघू शकता। हे बघा, आपले मस्त असे समोसे तयार